नमस्कार मैत्रिणींनो, मी सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, आज आपल्याला खूप छानसा असा 4-5 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक शिवायचा आहे। अम्ब्रेला फ्रॉक वरती गुलाबाचं फूल सुद्धा बनवायचं आहे। तर चला मग, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व शेअर करायला विसरू नका। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, इथे मी 1.5 मीटरचा हा सार्टिनचा कपडा घेतलेला आहे। बघा, सिल्क मध्ये आहे, ही खूप छानसा असा कपडा येतो आणि हिला अस्तर लावल्यानंतर ना कधीच लेकरांना सुद्धा रुतत नाही आणि खूप सारे लेकर आहेत ना त्यांना सॉफ्ट कपडे आवडतात, त्यासाठी बघा इथे मी अस्तरचा वापर केलेला आहे। तर आता जी मेन कटिंग आहे ना, आपण मेन कपड्यावरतीच करूया, अस्तरचे परत कट करणार आहे। तर बघा, जी बॉडीचं मेजरमेंट आहे ना 22 इंच छातीचा भाग आहे, कमरेचा सुद्धा 22च आहे आणि जिची लेंथ सुद्धा 22च आहे। तर बघा, सगळ्यात आधी ना मी जी बॉडीचा पार्ट कट करायचा आहे त्यासाठी बघा कपडा वेगळा करून घेतलेला आहे, कारण कपडा खूप मोठा होतो। तर सगळ्यात आधी बॉडीचं माप टाकण्यासाठी बघा मी अंदाजाने ही कपडा कट करून काढलेला आहे। आता आपण पूर्ण ह्याच्यावरतीच बॉडीचं माप टाकून घेऊयात। तर बघा, 22 इंच छातीचा भाग होता, तिचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला, तर 5.5 इंच येतो। तर बघा, 5.5 इंच तिची छाती आणि कमरेचा सुद्धा आपल्याला 5.5च घ्यायचा आहे। तर आधी सगळ्यात आधी ना आपल्याला जी बॉडीचा पार्ट आहे ना वरचा आपल्याला ना 10 इंचाचं करायचं आहे, शिवून रेडी 10 इंचाच पाहिजे, त्यासाठी आपण 11 इंच घ्यायचं। आता तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता बॉडीचा, पण ही 10 इंचाचं घेतलं ना एकदम परफेक्ट बसतो। जी गळा आहे ना, गळा इथं बघा 1.5 इंच घेतलेला आहे आणि तिची जी लांबी आहे गळ्याची मी इथे 3.5 घेतलेली आहे। मागचा आणि पुढचा गळा मी सेमच ठेवलेला आहे, तिच्यात काहीच केलं नाही। शिवताना थोडंसं मला हुकसाठी मी करणार आहे। आणि जी शोल्डर आहे ना, मी तिथे बघा 3 इंचाचा शोल्डर घेतलेला आहे आणि 3.5 इंचाचा मोंढा घेतलेला आहे। आता शेप आहे ना, मी 1 इंचावरून शेप दिलेला आहे, तुम्ही बघू शकता 1 इंचावरून। आणि मागचं आणि पुढचं याच्यात काही बदल राहत नाही, दोन्ही सेमच ठेवायचं लहान लेकराचं। आणि 15 वर्षाच्या पुढचे जी काही मुली असतील ना त्यांचं झालं तर आपल्याला मागचा आणि पुढचा जी मोंढा आपल्याला कमी जास्त करावं लागतं। तर बघा, इथे कमरेचा आणि मी छातीचा भागाचं मेजरमेंट टाकलं आणि मार्किंग सुद्धा झालेली, एकदम सोप्या पद्धतीने आहे। बघा, इथे काहीच कुठेच काही करायची गरज सुद्धा नाही। बघा, एकदम परफेक्ट असा बसतो हा। कटिंग सुद्धा बघा खूपच सोपी आहे। आता मागचा आणि पुढचा गळा सुद्धा मी सोबतच कट करून घेत आहे। तर आता ही ना आपल्याला बॉडीचं पार्ट रेडी झालेलं आहे। आता जिथून आपल्याला फिटिंग लाईन मारायची आहे ना तिथे एक कच मारून घ्यायचं। मागचा आणि पुढचा दोन्ही भाग जे आहेत ना आपले वेगळे करून घ्यायचं। बघा, एकाच कपड्यातून आपण मागचा आणि पुढचा सोबतच कट केलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बघा। आता ह्याच्यावरती ना आपल्याला जी समोरचा भाग आहे ना, समोरच्या भागावरती आपल्याला थोडंसं नेटचा कपडा होता माझ्याकडे शिल्लक, तर तीच लावलेला आहे, बघू शकता तुम्ही। ह्या पद्धतीने मी तुम्हाला ठेवून दाखवते। तर असंच पद्धतीने आपल्याला शिवून सुद्धा घ्यायचं आहे। मागच्या पार्टला ना मी काहीच लावणार नाही, प्लेनच ठेवणार आहे, पण समोरच्याला ना प्लेन तेवढं चांगलं वाटत नाही, त्यासाठी नाही ते थोडंसं मी नेटचा कपडा यूज केलेला आहे। तर आता ही झालेली आहे आपलं बॉडीचं। आता हिच्यासोबत ना आपल्याला लगेच अस्तर कट करून घ्यायचं। बघा, ही अस्तरचा सुद्धा ना रियूज केलेला आहे, आधीचं त्यांचं अस्तर होतं तीच अस्तरवरती ही आपल्याला ड्रेस शिवायचा आहे। तर बघा, ही मोठ्याचं ड्रेस निघालेला अस्तरचा कपडा होतं, तिचंच आपल्याला रियूज करून तिने दिलेलं होतं। तर बघा, त्याच पद्धतीने मी हिची कटिंग वगैरे करून घेतलेली आहे, जसं आपण मेन कपडा कट करून घेतलेलं होतं तसंच आता ही बॉडीचं निघालेलं आहे। तर आता आपल्याला ना जे आपलं घेर आहे फ्रॉकचं ती कट करून घ्यायचं आहे। तर बघा, आधी अस्तरवरती मी कट करून घेत आहे, तर हिचे ना मी 4 फोल्ड करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। आता इथे ना आपलं जी कमरेचा भाग आहे ती 5.5 इंच घेतलेला होता आपण, कारण ती 22 इंचाचं होतं, तिचं चौथा भाग केलं तर 5.5 आलं। तर तिथे सुद्धा बघा 5.5 इंचावरतीच आपल्याला हे करायचं आहे। आणि आता जी आपण एक लाईन मारून घेतली, आता हिच्यात तेवढं काही मला तुम्हाला दिसत सुद्धा नसेल, त्यासाठी मी डीपमध्ये काही सांगत नाही, पण जेव्हा मी मेन कपडा कट करेल ना त्यावेळेस तुम्हाला खरंच हे डीपमध्ये मी सांगेल। तर आता बघा, वरचं सुद्धा मी 5.5 इंचावरती टिक केलं आणि खालचं बघा मी इथे 8 इंचाचा अस्तरचा कपडा घेतलेला आहे। आणि जी फ्रॉकचा मेन कपडा आहे ना ती मी 13 इंचाचा घेतलेला आहे, कारण आपल्याला रेडी फ्रॉक जी आहे ना ती 22 इंचाची पाहिजे। वरची बॉडी आपण 10 इंचाची घेतलेली होती, आता खालचं आपल्याला ना 12 इंच घ्यायचं होतं, पण मी तिथे 13 इंच घेतलेलं आहे, कारण 1 इंच आपल्याला वरती जोडण्यासाठी आणि खाली सिलाईसाठी। तर इथे बघा, मी कपडा 4 फोल्ड करून असं ठेवून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी ना आपल्याला वरचा भाग म्हणजे जे आपलं कमरेचा भाग आहे ना तिची मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा, 5.5 इंचावरती मी ही मार्किंग करून घेतलेली आहे। जेव्हा तुम्ही 5.5 इंचावरती करतात ना ते ना बरोबर आपल्याला ना 24 इंचाचं होतं। आता जे खालचा घेर आहे ना चौकोनी शेप येतो, तर आपल्याला तिथं गोल शेप द्यायचा आहे, त्यासाठी बघा वरून सेंटरमधून धरायचं आणि 6 इंच येतो तर सगळीकडे 6 इंच येऊ द्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। बघा, मार्किंग टाकले। आता खालचा घेर ना 13 इंचाचं घ्यायचं आहे आपल्याला, तर मी बघा तिथे 13 इंचावरती टिक करून घेतलेला आहे। जसं खालच्या भागाला आपल्याला गोल शेप दिलेला ना वरच्या भागाला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शेप द्यायला हवं। तर आता बघा, तिथून 13 इंच आलं, आता वरून थोडंसं सरकवायचं आणि खालून सुद्धा थोडं थोडं असं सरकत घेऊन जायचं, थोडं थोडं। बघा, मी तिथे टिक
टिक मारून घेत आहे आणि परत मग आपल्याला खालची पूर्ण जे मार्किंग आहे ती घालून घ्यायची आहे। तर बघा सगळीकडे मी 13-13 इंच वरती असं टिक करून घेतलं। आता तिला बघा सगळीकडे गोल असं शेपमध्ये मी जसे ती पॉईंट आपण टिक केलेलं होतं ती पॉईंटला जोडून घेतलं। बरोबर 13 इंच घेतलेला आहे, खालून अर्धा इंच जातो आणि वरून आपल्याला अर्धा इंच सिलाईमध्ये जातो। त्यासाठी बघा खालची तर आपली आता ही मार्किंग झालेली आहे, वरची सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे। तिथं मी तुम्हाला तेवढं डीपमध्ये सांगितलं नाही, पण खालचं जसं केलं ना तसंच आपल्याला वरचं सुद्धा करायचं आहे। आता कटिंग करून घेऊयात। वरचं जे आहे ना कमरेचा भाग आपण कट करून काढलेला आहे, आता खालचा सुद्धा भाग आपल्याला कट करून काढायचा आहे। तुम्ही बघू शकता ना, ही खूप छान असा अम्ब्रेला फ्रॉक दिसतो आणि अम्ब्रेला फ्रॉकची ना खूप सोपी पद्धत असते कटिंगची सुद्धा आणि शिवायची सुद्धा। ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये ना प्लेट्स वगैरे घेर खूप छान बसतो। तुम्ही बघू शकता घेर किती छान आलेला आहे। तर इथे बघा आपली ही सगळी कटिंग झालेली आहे, आता आपण शिवून घेऊयात। तर चला बघा, आता सगळ्यात आधी ना आपल्याला जे बॉडीचं पार्ट आहे ते रेडी करून घ्यायचं आहे। तर ही मागचा पार्ट आहे, मागच्या पार्टवरती बघा खालचा जे सिल्कचा आपला जे कपडा होता मेन कपडा ती मी उलट ठेवलेला आहे आणि अस्तर तिथे बघा उलटच ठेवलेलं आहे। आता सगळ्यात आधी ना आपल्याला जी मोंडा आहे मोंड्याला सिलाई मारून घ्यायचा, दुसरा कपडा इथे कुठेच काही जोडायचं नाही, सगळं ह्यामध्येच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण दुसरा कपडा लावणार नाही। अस्तरमध्येच हे सगळं काही आपल्याला कच वगैरे मारून घेतलं, मी सिलाई वगैरे मारली आणि लगेच कच मारून घेतलं आणि कच मारणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। तर आता मला मागच्या साईडला ना हुक लावायचा आहे गळ्याला, त्यासाठी बघा इथे आम्ही कटिंग वगैरे काही केली नाही तरी सुद्धा बघा 3 इंचावरती मी खाली आले आणि तिथे बघा असं सिलाई मारून घेतलेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीने केलं नाही, जर तुम्हाला कळालं तर 3 इंचाचा आपण कट मारून घ्यायचं आणि मग परत सिलाई मारून घ्यायची। तर मी कट मारून घेतलेला नाही बघा, कच मारण्यापेक्षा म्हणलं की हिच्यातच सिलाई करून घ्यावी। तर आता बघा गळ्याला सुद्धा मी कच मारून घेतलेला आहे। आता इथे बघा हुकचं सुद्धा बघा मी 3 इंचावरती असं हे केलेलं आहे, आता तिथं सुद्धा मी कच मारून घेतलं जेणेकरून की आपलं जे कपडा आहे ना तिचं गळा एकदम व्यवस्थित फिनिशिंगने बसावं यासाठी। आता ह्या साईडचा सुद्धा आपल्याला मोंडा शिवून घ्यायचा आहे। बघा सगळ्यात आधी जसं आपण गळ्याला फोल्ड करतो ना त्याच पद्धतीने मोंड्याला सुद्धा करायचं आहे। जर दुसरा कपडा लावून आपण जर फोल्ड करत बसलं ना एक तर वेळ पण जाईल आणि कपडा सुद्धा आपला जास्त जाईल। त्यासाठी बघा ह्या पद्धतीने केलं ना खूप सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने खूप छान असं फिनिशिंगने सुद्धा बसतो। आता हिला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे, दोन्ही जे आपल्या मोंड्याच्या आणि गळ्याची दोन्ही बघा एकदम फिनिशिंगने बसतात ह्या पद्धतीने। आता वरून एक आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे जेणेकरून की जे गळा आहे ना गळा आणि मोंडा दोन्ही एकदम छान असं व्यवस्थित दिसावं म्हणून। जे आपलं तिथं हुक लावण्यासाठी आपण जे कोपरे काढले होते ना ते कोपऱ्याला सुद्धा बघा स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने किंवा असं बोटाने तुम्ही जे कोपरे काढून घ्यायचे आहेत। आता मी एक तिच्यावरती वरून एक दाबटीप मारून घेते बघा, मोंड्याला सुद्धा मी दाबटीप मारून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने गळ्याला सुद्धा मी दाबटीप मारून घेतली आहे। तिच्यानं आपला गळा एकदम फिनिशिंगने बसतो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो। तर आता ही दोन्ही साईडचे आपले सिलाई वगैरे झालेले आहेत। आता ना आपल्याला खालचा जे अस्तरचा कपडा आहे ना ते सुद्धा लगेच जोडून घ्यायचं जेणेकरून की आपल्याला शिवताना खूप इझी होईल। तर बघा साईडने सुद्धा मी लगेच शिवून घेतलं, कारण की अस्तरचा कपडा कमी किंवा जास्त होऊ शकतो। मेन कपडा आपण बरोबर कट केलेलं होतं, पण अस्तर जे आहे ना आपण थोडंसं अवघड-धोबडच कट केलेलं होतं। आता आपल्याला समोरचा भाग रेडी करून घ्यायचा आहे। बघा समोरच्या भागला ना खाली अस्तर ठेवलं, मध्यभागी बघा आपल्याला नेटचा कपडा जे आपण घेतलेलं होतं ते ठेवलं आणि वरच्या साईडला आपल्याला जे आपण साटेनचा कपडा यूज केलेला होतं ते ठेवलेला आहे। तर जसं मागचं आपण शिवून घेतलं ना त्याच पद्धतीने बघा पुढचं सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचं आहे। इथे फक्त बदलणं आपल्याला जे आपण नेटचा कपडा यूज केला ना तेवढंच आहे। तर नेटचा कपडा आपल्याला इथे ना सेंटरमध्ये ठेवायचा आहे, त्यामुळे ना आपला कपडा समोरच्या साईडला येईल। तर इथे बघा दोन्ही साईडला मी सिलाई मारून घेतलं, लगेच कच मारून घेतलं। आता बघा इथे मी ना कपडा थोडंसं सरकत होतं म्हणून ना माझ्याकडे आता बॉल पिन सापडत नव्हते, म्हणलं चला सेफ्टी पिननेच आपण हिचं सुद्धा करून घेऊयात। तर मी सेफ्टी पिनच लावून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे बॉल पिन वगैरे काही नसले ना तर अशा सेफ्टी पिननं सुद्धा तुम्ही गळा एकदम छान असं बसवू शकतो। तर आता बघा जे शोल्डर आहे ना शोल्डरमध्ये असं बोट घालूनच तिला सरळ करून घ्यायचं जेणेकरून की ते शोल्डर सहित आपलं एकदम फिनिशिंगने तयार होऊन जातो। तर लगेच हिच्यावरती सुद्धा आपल्याला ना दाबटीप मारून घ्यायची आणि गळा एकदम व्यवस्थित बसण्यासाठी बघा दाबटीप मारणं खूप गरजेचं असतं। तर आता समोरचा भाग सुद्धा आपला रेडी झालेला आहे। तर लगेच ना आपण स्लीव्ह जोडून घेऊया। ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला मी पूर्ण डीपमध्ये सांगत आहे, पूर्ण फ्रॉक जी आहे ना आपल्याला फ्लावर पासून ते पूर्ण आपलं जसं मागे बांधण्यासाठी दोरी वगैरे आपण बांधतो ना तिला बघा फ्रॉकला मागे बांधण्यासाठी ना आपल्याला बन सुद्धा आपण करणार आहोत। तर बनचं सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कसं करायचं काय करायचं। आता गळा ना समोरचं थोडंसं प्लेन वाटत होतं, यासाठी बघा मी अशा पद्धतीने लेस लावून घेत आहे। लेस लावल्यानं आपला एकदम समोरचा जे फ्रॉकचा भाग आहे ना ते खूप उठावून दिसणार आहे, यासाठी बघा इथे मी अशी ही जी आपल्या टिकली वर्कची लेस होती ना तेच लावलेलं आहे आणि पूर्ण गळ्याला लावलेली नाही, मी एका साईडनं घेतलेलं आहे आणि ही दुसऱ्या साईडच्या ना मोंढ्यामध्ये ही काढलेली आहे। आता जी आपण एका मोंढ्यावरती लेस लावलेली नाही ना तिथे आपल्याला एक फ्लावर बनवणार आहे, रोज फ्लावर बनवणार आहे खूप सोप्या पद्धतीने। तिचं सुद्धा मी तुम्हाला कसं बनवायचं व्हिडिओ शेअरच केलेला आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला फ्लावर बनवायचा आहे ते। आता सगळ्यात आधी आपण
शोल्डर जॉईंट करून घेऊयात। बघा दोन्ही साईडचे मी शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहे। आता आपल्याला ना जी खालचा घेर आहे ना तिला अस्तर जोडून घ्यायचं। अस्तर सोबतच आपल्याला तिथे लेस सुद्धा लावायची आहे, जेणेकरून की आपला जी घेर आहे ना खूप छान असं दिसावं म्हणून। जर तुमच्याकडे लेस नसेल ना तरी सुद्धा तुम्ही प्लेन सुद्धा ठेवलं ना तरी सुद्धा खूप छान दिसतो। तर बघा आता ही दोन्ही साईड्स ना आपल्याला खालून फोल्ड करून घ्यायची आहे। इथं पिको जर मारलं ना तर खूप चांगलं दिसतो, पण माझ्याकडे पिकोची मशीन नव्हती, त्यासाठी बघा मी साध्या मशीनवरतीच ना पाव इंचापेक्षा थोडंसं कमी घेऊनच असं एक सिलाई मारून घेतली। लगेच तिच्यावरती ना डबल एक फोल्ड केलं आणि मग सिलाई मारून घेतली। आधी सिंगल फोल्ड केलं, परत डबल फोल्ड केलं, जेणेकरून की पिको सुद्धा करायची गरज पडणार नाही। ह्या पद्धतीने केलं। आता मागचा आणि पुढचा मी दोन्ही सोबतच शिवून घेतलेलं होतं, तर आता ही दोन्ही वेगळे करून घेतले। बघू शकता पिको पेक्षा सुद्धा सुंदर झालेला आहे। आता हिला छान आणि जास्त अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी बघा इथे सुद्धा मी लेस लावून घेतलेली आहे। एकदम कॉर्नरलाच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर बघा मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला दोन्ही साईडला मी असं लेस लावून घेतलेली आहे आणि लगेच तिला बघा अस्तर सुद्धा जोडून घेतलेली आहे। तर ही बघा मागच्या साईडला मी लगेच लेस जोडून घेत आहे। लेसने ना आपला फ्रॉकचा लुक खूप भारी दिसतो आणि तिच्यावरती ना दुसरं तुम्ही काही नाही लावलं, प्लेन जरी ठेवलं ना तरी छान दिसतो। तर आता जे अस्तर आहे ना, अस्तरला सुद्धा आपल्याला खालच्या साईडला ना अर्धा इंचावरती असं फोल्ड करून घ्यायचे सिलाई मारून। आता ह्याच्यावरती लगेच ना वरचा जे मेन कपडा आहे आपलं घेरचं ते ठेवलेलं आहे आणि बघा मागच्या सुद्धा साईडला नाही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं अस्तरला आणि तिच्यावरती सुद्धा आपलं जे मेन कपडा आहे घेरचं ते ठेवलेलं आहे। आता ह्याच्यावरती लगेच आपल्याला बॉडीचा पार्ट जॉईंट करून घ्यायचा आहे। बघा बॉडीचा आणि घेरचा एकदम फेस टू फेस आलेला आहे आणि ह्याच्यावरती ना आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे ना आपल्याला डबल सिलाई मारून घ्यायची। जर तुमच्याकडे वरलाकची मशीन असेल ना तर तुम्ही इथे वरलाक केलं तर खूपच भारी दिसणार आहे। आता माझ्याकडे वरलाक वगैरे काही नव्हतं, मी सिंपलमध्ये शिवून दाखवलेलं आहे तुम्हाला। आता ना लगेच समोरच्या भागाला सुद्धा आपल्याला घेर जोडून घ्यायचा आहे, पण समोरच्या भागाला घेर जोडताना ना जे आपलं वरचा जे आपण नेटचा कपडा लावलेला होता ना तिथून आपल्याला घेर जोडायचं नाही, कारण नेटचा कपडा वरती घ्यायचं आणि जे खालचा आपला सार्टिनचा कपडा आणि जे अस्तर आहे ना तिलाच तेवढं घेर जोडून घ्यायचं आहे। जे नेटचा कपडा आहे ना आपल्याला असं वरतीच ठेवायचं आहे, तिच्याने ना खूप छान दिसणार आहे। आणि जे खाली ना तिचं टिकली वर्क असल्यानं टिकलीवरती आपल्याला घेर जोडलं तर टिकली वर्क पूर्ण मध्ये जाणार आहे आणि ते कट वर्कचं असल्यानं ते लुक आपल्याला खूप छान दिसणार आहे फ्रॉकचं। त्यासाठी बघा असं वरती ठेवलेलं आहे। आता ही ना मागे बांधण्यासाठी मी बंद तयार केलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला ना ह्याची फिटिंग लाईन मारून घ्यायची आहे। आता फिटिंग करताना आपल्याला 1.5 इंच आपण मार्जिन ठेवलेलं होतं, तर 1.5 इंचसाठी बघा अंदाजे आता वरून तर आपण घेतलेलं होतं, पण मी 2 बोट तुम्हाला अंदाजे दाखवते की 1.5 इंचाचे ना आपले 2 बोट होत्यात। तर आता ही कमरेला ना बंद बांधण्यासाठी बघू शकता सेंटरमध्ये ठेवायचं, जिथं आपलं बॉडीचा पार्ट आपलं वरचं आणि जे घेर जॉईंट केलेलं आहे ना तिथं एकदम बरोबर ठेवायचं आपलं बंद आणि तिथून लगेच आपल्याला फिटिंग मारून घ्यायची आहे। तर खालच्या साईडला ना अर्धाच इंचावरती आपल्याला सिलाई मारून घ्यायचं आणि वरती 1.5 इंच आपण ठेवलेलं होतं का माया, तर 1.5 इंचावरती आपल्याला लगेच फिटिंग मारून घ्यायची आहे। तर बघा हिच्यावरती ना माझी आता एका साईडची फिटिंग झालेली आहे। इथे मी 2-2 सिलाई मारले, तुम्ही तुमच्या हिशोबाने 2 किंवा 3 सुद्धा मारू शकता। आता दुसऱ्या साईडचं सुद्धा लगेच आपण फिटिंग करून घेऊयात। बघा इथे सुद्धा ना लगेच मी बंद ठेवलेला आहे, तिच्यावरती लगेच जी आपली जाळी होती ती ठेवली आणि जे आपलं अस्तरचा आणि सार्टिनचा जे कपडा होतं ते ठेवलं आणि सिलाई मारून घेतली। इथे बघा सुद्धा 1.5 इंचाचं मार्जिन होतं, कमरेपर्यंत 1.5 इंच घेतलं आणि खाली मी इथे ना अर्धाच इंच घेतलेला आहे। तर इथे ना आपल्याला 4 कपडे सिलाईमध्ये यायचं, अस्तर वगैरे कुठे सुटू नये एवढी तुम्ही काळजी घ्यायची। आता लगेच तुम्हाला मी सरळ करून दाखवते, बघा हिचा लुक किती छान आलेला आहे। आता ही येऊन सुद्धा नाही, हिच्याहून सुद्धा आपल्याला जास्त अट्रॅक्टिव्ह करायचं आहे, त्यासाठी बघा इथे मी एक कपड्याचाच गुलाबाचा फूल तयार केलेला आहे। ही बघा 5 इंचाचं मी कपडा घेतलेलं होतं आणि तिला ना सिलाई आपल्याला असं क्रॉसमध्ये ठेवून ही सिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे। क्रॉसमध्ये आधी 2 इंच त्या साईडला सोडायचं आणि क्रॉसमध्ये फोल्ड करायचं, अर्धा इंचावरून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। आणि इथे बघा सिलाई मारताना ना जे एक्स्ट्राचा कपडा होता ती मी काढून घेतलेला आहे आणि सरळ कपड्यावरतीच आपल्याला सिलाई मारून घ्यायची। लगेच इथे बघा हिचे छोटे छोटे आपल्याला असे प्लेट्स करून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी। त्या पद्धतीने छोटे छोटे प्लेट्स केले ना तर आपलं गुलाबाचं जे फूल आहे ना खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि ना तयार होण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागत नाही, खूप सोपी पद्धत आहे बघा ही फूल बनवायची। हिचं पूर्ण डिटेलमध्ये एक दिवस तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करतेच। तर आता सगळ्यात आधी ना आपण गुलाबाचं फूल तयार करून घेऊयात। बघा ते आपण प्लेट्स वगैरे घालून घेतलेले आहे। आता ही गुलाबाचं फूल करण्यासाठी बघा जसं मी व्हिडिओ दाखवते ना छोटं छोटं करून आपल्याला असं गोल करून घ्यायचं। आता मला काही पूर्ण तुम्हाला सांगता येत नाही, पण व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी गोल गोल राऊंड असं फक्त कपड्याला फिरवत जायचं। सगळ्यात आधी ना जे सेंटर पॉईंट आहे तिथे थोडंसं दाबून धरायचं आणि दुसऱ्या साईडला थोडं अलगद हाताने हिला गोल गोल करून घ्यायचं। आता हिला ना मशीनवरती वगैरे काही हे करायची नाही, आपल्याला हाताने हिला टाके घालून घ्यायचं जेणेकरून की चांगलं पॅक बसावं ह्या पद्धतीने। आणि फ्रॉकला सुद्धा ना आपल्याला
हातानेच शिवून घ्यायचं आहे। तर बघा आपलं फ्लॉवर तर रेडी झालेलं आहे। आता आपल्याला ना ड्रेसवरती लावून घ्यायचं आहे। तर बघा दुसऱ्या साईडला आपण लेस लावली नाही ती त्या साईडलाच आपल्याला ठेवायचं आणि खालच्या साईडनेच बघा असं टाके घालून घ्यायचं जेणेकरून की एकदम पॅक असं व्यवस्थित बसावं। तर बघा इथे मशीनचा वापर करायचा नाही, आपल्याला हातानेच हिला लावून घ्यायचं आहे। तर बघा मी त्या हातानेच 5-6 टाके घालून घेतलं, ही छान बसतो। आता बघू शकता तुम्ही ड्रेसचा हा फायनल लुक किती छान आलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।